काय सांगाल? आयाराम जर इथे घेतले तर तुमची काय भूमिका राहील? काय सांगाल तुम्ही? आमची हीच भूमिका राहील, जर आयाराम घेतले तर आम्ही त्यांना सहकार्य करणार नाही. कारण भारतीय जनता पक्षामध्ये अनेक चांगले प्रकारे कार्यकर्ते आहेत, तर तुम्ही कोणालाही त्यांच्यामध्ये उमेदवारी देऊ शकता आणि त्याच्यामुळे एकच भूमिका राहणार, आम्ही त्यांना सहकार्य करणार. काय सांगाल तुम्ही? इथं जर भाजपचा उमेदवार सोडून बाकीच्या पक्षातील लोकांना जर उमेदवारी दिली, काय तुमची काय भूमिका असेल ज्येष्ठ नागरिक म्हणून? आम्हाला बऱ्याचशा अडचणीला तोंड द्यावं लागलेलं आहे. वळवे साहेबांच्या माध्यमातून आमच्याकडे बऱ्याचशा गोष्टी सुलभ होतात. मी एक ज्येष्ठ नागरिक, जे शिवराय ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला एक विनंती करतो की आमच्या आता मतदारसंघामध्ये भाजप सोडून इतर कोणाला उमेदवारी देऊ नये. काय भूमिका असेल कार्यकर्त्यांची, ज्येष्ठांची? आम्ही वळवे साहेबांच्या पाठीमागे असतो. आणि आयाराम घेतले तर? आयाराम गयाराम घेतलं तर अडचणीच होणार. म्हणजे मतदानाला सुद्धा बाहेर पडलं पण आहे, थोडीशी शंका आहे. सगळ्या ज्येष्ठांची? हो, सर्व ज्येष्ठांची. त्या कॉलनीमध्ये जवळजवळ 500 फ्लॅट आहेत, जवळजवळ 1000-1500 असं मतदान आहे. त्यामुळं आमच्या विनंतीचा जर विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे. सगळं आमच्या समोर बोला. आलेलं आहे. हां. आणि हे जे कार्यकर्ते ईश्वरराव कर्नाटकमध्ये लिडर होते, अनेक ठिकाणी लिडर होते आणि कार्य करत कामगारातून नेते झाले. कामगारातून नेता झालाय. हां. कामगारातून नेते झाले आणि म्हणून आम्ही कामगारांसाठी बांधलेले हे महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात आम्ही सगळे सूत्रधार आहोत. कार्य व्यवस्थित चाललेलं आहे. कार्यक्रम जे होतात ते अतिशय उत्तम प्रकारे पिंपरी चिंचवडमध्ये होतात. त्यामुळं जास्त सांगायचं म्हणजे मी निगडीत 35 वर्ष होतो मधुकर पवळ्यांना. तुम्हाला तर माहिती आहे, तिकीट मिळवून घेतलं, रामकृष्ण मोरे साहेबांवर प्रचार केला, निवडून आणलं. 2 वेळा सुमनताईला निवडून आणलं, 3ऱ्या वेळा सुलभाताईने माझ्यावर जास्त प्रेशर टाकलं वळीने. आम्ही इथं बसलो आणि निगडी सोडून इथं राहायला आलो. असं एकंदरीत आम्हाला काय सांगायचं की हे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मागं थर्मॅक्सचा ग्रुप आहे, अजून श्यामराव आहेत, हे सगळे कार्यकर्ते त्यांच्या मागं कंपनी जरी सोडलेली असली किंवा इकडे तिकडे गेले असले पण केशवरावच्या पाठीमागे हे लोक अजून ठामपणे मंदिरात आहे. तसेच बजाज ऑटोमध्ये मी 35 वर्ष काम केलं. जाणारा येणारा जर मी इथं दुकानात हाफेस होता, टोपी पाहिलं तर तुम्ही टोपीचा उल्लेख केला, टोपी पाहिलं तर चौकातून मागं येतील आणि 2 शब्द माझ्याशी बोलतील, अशी परिस्थिती आमची केशव. प्रेमाचा ओलावा आहे सगळा. प्रेमाचा ओलावा आहे इथं. हा, प्रेमाचा ओलावा आहे. मग बाहेरचे जर उमेदवार घेतले तुमची काय भूमिका असेल? बाहेरचे कशाला घे नाही घ्यायचे. काय भूमिका असेल ज्येष्ठ नागरिकांची? भूमिका राहणार सगळ्या कार्यकर्त्यांची विरोधच राहणार ना. विरोध राहणार. मग घेऊ नका सांगणार तुम्ही ज्येष्ठांना, त्यांच्या संबंधित नेत्यांना? अहो, आता त्या नेत्यांना सांगण्यासारखी म्हणजे काय सांगावं, काय नेत्यांना एक मोठ्या पेट सांगा. नेत्यांना समजायला पाहिजे सगळं कशी बांधी करायची, काय करायचं. जो जुना कार्यकर्ता आहे, पहिल्यापासून कार्य करतोय, याला कुठं नाराज नाही करायचं, दुसऱ्या ठिकाणी हे करायचं, पण त्याला बाजूला काढून दुसरं झाड लावायचं. इथं झाडं लावलेली, झाडं आम्ही इथं लावलेले, त्याचे फळं आम्हालाच मिळाले पाहिजे खायला, असं आमचं ठाम मत आहे. बरोबर आहे का? वय वर्ष 83 चालू आहे, त्यामुळं काय कमी जास्त झाला असेल तर बोलतो. या ठिकाणी 3 कार्यक्षम नगरसेवक असताना या ठिकाणी आजची परिस्थिती अशी आहे की 4ही नगरसेवक त्या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने विजयी होऊ शकतात. मोदी सरकारवर, राज्यातल्या महायुती सरकारवर जनतेचा पूर्ण विश्वास आहे आणि मायबाप जनतेने ठरवलेलं आहे की देशामध्ये जसं भाजप सरकार आहे, राज्यात आहे, तसं शहरात सुद्धा पुन्हा या ठिकाणी रिपीट करायचं. तुम्हा सर्वांना माहिती की स्मार्ट सिटी, मेट्रोपॉलिटन सिटी भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर झालेली आहे. त्यामुळं या ठिकाणी बाहेरच्या पक्षामधून कोणालाही या ठिकाणी आणू नये. आणलं तर आम्ही
पूर्ण तीव्र विरोध करणार आहे. त्यांचं काम या ठिकाणी केलं जाणार नाही. भूमिका काय असणार? आमची तीच भूमिका आहे की त्यांना कसल्याही प्रकारचं सहकार्य देणार नाही. आणि शीर्ष नेतृत्वाला आमची विनंती राहील, ज्या ठिकाणी तुमचे चारही निवडून येऊ शकतायत तिथं कशाला आयारामांना पाय गाड्या घालतोय आपण, नक्की का, हा आमचा प्रश्न आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीचा जय असो.